आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय गे मैत्री, तू काय वेडी झालीस का? अगं कोणत्या प्रसंगी काय बोलायचं काही कळतं का तुला? श्रीमंत माणसं बेफिकीर असतात ते माहिती होतं, पण अशी बिंडोक असतात ते माहिती नव्हतं. आणि काय ग, तू तिची चांगली एवढी मैत्रीण म्हणवतेस आणि तिचा नवरा मेलेला असताना तिच्यासाठी साडी आणि चुडा घेऊन येतेस. आम्ही इथे तिच्या सांत्वनाला आलोय आणि तू काय तिच्या जखमेवर मीठ चोळायला आलीस? जाऊ द्या हो, आपण तरी कुणाला सांगतोय आणि कुणाकडून अपेक्षा ठेवतोय? तिच्या भावाचं 12वं झालं आणि 13व्या दिवशीनी लग्न केलं. तिला काय करणारे माणूस गेल्याचं दुःख. नाहीतर काय. दादा, तुम्ही खोटं बोललात माझ्याशी. कोण? मी? मी कधी तुझ्याशी खोटं बोलले? तुम्ही माझ्याशी फक्त खोटं नाही, जाणून बुजून खोटं बोललात, थट्टा केलीत माझी. हे बघ, तू नक्की काय बोलतेस ना, मला खरंच कळत नाहीये. अल्पनाचं डोहाळे जेवण असं सांगितलं होतं तुम्ही मला. तिच्यासाठी साडी चोळीपासनं सगळ्या सौभाग्याच्या वस्तू घेऊन गेले होते. तिथे गेल्यावर कळलं दुःखाचा डोंगर कोसळलाय तिच्यावर. 3 दिवसापूर्वी तिचा नवरा गेलाय. ती दुःखात असताना मी तिच्याशी सुखाच्या गोष्टी करायला गेले होते. किती विचित्र आणि लाजिरवाणी गोष्ट होती माझ्यासाठी. माझं जाऊ दे. हे सगळं बघून अल्पनाला काय वाटलं असेल याचा जराही विचार केला नाही तुम्ही. 1 मिनिट, ही अल्पना कोण आहे? आणि मी तुला कधी सांगितलं तिच्या डोहाळे जेवणाबद्दल? तुम्ही असं मला सांगितलं नाही, पण तुम्हाला असं बोलताना ओझरतं ऐकलं होतं मी. आणि तिच्या डोहाळे जेवणाबद्दल तुम्ही बोलत होतात. मला फोन आला होता हे खरंय. मी कॉलवर तुझ्याबद्दल आणि तिच्या डोहाळे जेवणाबद्दल बोलत होते हेही खरं. पण मी कॉलवर कल्पनाशी बोलत होते. ही अल्पना कोण आहे? काय झालं? मला वाटतंय मी अल्पना असंच नाव ऐकलं होतं. पण मी स्वतःहून सांगते ना की मी फोनवर कल्पनाशी बोलत होते. यापुढे चोरून माझं बोलणं ऐकताना जरा नीट लक्ष देऊन ऐक. म्हणजे आज जशी तोंडघशी पडलीस ना तसं होणार नाही. मैत्री थांब. तुझ्या काळजीपोटी बोलते ग. यापुढे स्वतःची जरा जास्ती काळजी घे. लोकांनी आज नुसतं वेड्यात काढलंय. उद्या खरोखरची वेडी आहेस असं म्हणायला मागे पुढे बघणार नाही. बॉस, शालिट
हे काय नवीन आता? बॉस, ऍज अ कार्यकर्ता म्हणून नाही, तर एक स्वयंघोषित मास्टर माइंड म्हणून सांगतो, तुमचं हे पण सॉलिड, तुमचं ते पण सॉलिड, आणि तुमचं नाही म्हणजे डोकं तुमचं डोकं सॉलिड आहे हे सांगत होतो. मैत्री सारख्या हुशार शिकलेल्या हजारो कोटींची प्रॉपर्टी असलेल्या मुलीला तुम्ही वेड्यात काढलं. बॉस, तुम्ही एकदम जबराट आहात, जबराट. अरे हे तर काहीच नाहीये. आता हळूहळू ती वेडी कशी होते ना ते बघशीलच तू. काय सांगताय? आता ऐकलं नाहीस? तसं नाही, तिला वेड कसे लागणार हे विचारायचं होतं. तू लाख विचारशील रे, पण आपण तेव्हाच सांगणार जेव्हा सांगायची वेळ येणार. बस बस, इकडेच थांबायचं. पण बॉस, मी नेहमी तुमच्या बरोबर असतो ना. नेहमीची गोष्ट वेगळी आहे आणि आजची गोष्ट वेगळी. आणि आता आपण जे काही बोललो ते चुकून जरी कोणाला सांगायला थोबाड उघडलंस ना तर काय बॉस? तर आता जे बोललास ना ते शेवटचं. याच्या पुढे आयुष्यात कोणाला काही सांगायचं असेल ना तर हातवारे करून बोलायला लागेल. आलं का दे ना? असं कधी घडत नाही. ऍज अ कार्यकर्ता म्हणून बॉस मला नेहमी बरोबर घेऊन जातात. नाही, काहीतरी सिरियस मॅटर दिसतोय. पण बॉस नक्की कुठे गेले? अरे बाबा, आपल्याला माहिती आहे तुला जेलमधून सोडवायला थोडा उशीर झालाय. थोडा? खूप उशीर झालाय. टीचर म्हणून बाहेर सन्मानाने जगत होतो मी, इथे कैद्यांबरोबर फटीचर सारखा राहतोय आता. आपल्याला माहिती आहे आणि म्हणूनच आपल्याला तुझ्याबद्दल सहानुभूती वाटते. प्रिन्स, ऍज पर माय कॅल्क्युलेशन वेळ सहानुभूती मिळवण्याची नाही, लवकरात लवकर या जागेतनं बाहेर पडणं जास्त गरजेचं आहे. म्हणूनच आपण आलोय इकडे. आता तू तेच करणार आहेस जे मी सांगणार आहे.